नमस्कार, मी किरण. आपले गाव खबर मध्ये सहर्ष स्वागत आहे. पुणे नाशिक महामार्गावरती काही दिवसापूर्वी बिबट्या संदर्भात मोठं आंदोलन करण्यात आलं. मंचर येथील नंदी चौक या ठिकाणी ते आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाची तीव्रता एवढी भयानक होती की जवळजवळ 20 तास मंचर नाशिक हायवे बंद ठेवण्यात आला होता. आणि या आंदोलनाचा धसका या सरकारला घ्यावा लागला. याच्यावरती ताबडतोब बिबट्यावरती निर्णय घ्यावा लागला. मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील सगळे बिबटे पकडून वनतारा किंवा इतर ठिकाणी हलवण्यात येणार अशी माहिती कलेक्टर जितेंद्र डुड्डी यांनी सर्वांना दिली. या आंदोलनाची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती आंदोलनाची सुरुवात कुमशेत येथील जुन्नरच्या कुमशेत येथील सिद्धार्थ केदार या बालकाचा घरी अभ्यास करत असताना बिबट्याने ओढून नेऊन हल्ला करून मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसातच शिरूर तालुक्यामधील शिवण्य बोंबे या चिमुकलीला बिबट्याने हल्ला करून ठार केले. लागोलाग भागुबाई जाधव यांचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर आठवड्याच्या आत रोहन विलास बोंबे या 13 वर्षीय मुलाचा घरी काम करत असताना बिबट्या दबा धरून बसला होता आणि अचानक हल्ला करून ऊसाच्या शेतात घेऊन गेला आणि ठार केले. घटना एवढी भयानक होती, याची तीव्रता एवढी भयानक होती, याचे जे पडसाद आहेत ते वन विभागाच्या विरोधात उमटले. भागुबाई जाधव या आजीच्या मृत्यूने पंचतळे येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी त्यावेळेस सांगितले होते की 8 दिवसाच्या आत मीटिंग लावूयात, याच्यावर ताबडतोब तोडगा काढूयात. हे आंदोलन त्यावेळेस शांत करण्यात आलं. या आठवड्याच्या आतच रोहनची दुर्दैवी घटना घडली आणि वातावरण एवढं पेटलं की वन विभागाची ज्यावेळेस घटना घडल्यानंतर गाडी तिथे आली तर आंदोलकांनी वन विभागाची गाडीच पेटवून दिली. त्यानंतर वन विभागाचं कार्यालय पेटवून दिलं. पंचतळे येथे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली आणि आंदोलन पुणे नाशिक हायवेवर नंदी चौक मंचर येथे करण्याचं ठरलं. या आंदोलनामध्ये सर्वसामान्य शेतकरी होते. या आंदोलनात जे शेतकरी दाखल झालेले, जे आंदोलक दाखल झाले होते, आले होते, त्या सर्वांवर आता गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील 200 ते 250 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत ते देवदत्त निकम, अरुण गिरे, रवींद्र वळसे, पूजा वळसे, दत्ता गांजाळे, रमेश येवले अशा अनेक लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. याआधी 3 घटना झाल्या होत्या. त्या दरम्यानही आंदोलन करण्यात आलं होतं. पण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या आंदोलकांनी पुणे नाशिक रस्ता रोखून धरला. सरकारला यामुळे जाग आली आणि सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागला. पण हा निर्णय गरजेचा होता, कारण इथं प्रश्न जीवाचा होता. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जे आंदोलन पंचतळे या ठिकाणी केलं होतं त्याची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्याच बदल्यात हे आंदोलन नंदी चौक मंचर या ठिकाणी पुणे नाशिक हायवे अडवून करण्यात आलं. शासनाकडे न्याय मागण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागतंय. एखाद्याचा जीव जातोय तरी शासनाला त्याविषयी जाग येत नाहीये. अशा वारंवार घटना मृत्यूच्या संदर्भात, बिबट्याकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात होत आहेत. तर नागरिकांना या संदर्भात न्याय मागण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन केलं तर चुकलं कुठं? आणि अशा पद्धतीचं आंदोलन करून जर सरकारला जाग येत असेल तर मग आंदोलन का करू नये? आणि असे आंदोलन केल्यानंतर जर सरकार गुन्हे दाखल करणार असेल तर नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे?